देशद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत बाबूराव बागुल, यशवंत मनोहर, अजीज नदाब, जयंत पवार, चंद्रकांत वानखेडे, प्रल्हाद उदेकर, वासुदेव मुलाटेकर अशी संमेलनाध्यक्षाच्या परंपरेमध्ये आज डॉक्टर अशोक राणा यांचंही नाव जोडलं गेलेलं आहे. मराठी साहित्य, भाषा, संस्कृती, प्रबोधन, आधुनिक समीक्षा यामध्ये डॉक्टर राणा सर कार्यरत आहेत. प्राचीन इतिहासावर त्यांची जवळपास 23 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. संत वाङ्मय, जिजाऊ शिवराय यांच्यावर 6 पुस्तकं, संशोधन पद्धतीवर 3 पुस्तकं, मातृदेवता आणि लोक संस्कृतीचे ते अभ्यासक आहेत. त्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य मला इथं सांगावंसं वाटतं की रुजलेल्या व लादलेल्या मिथकांनी विकृत वळण घेऊन इतिहासाचा ताबा घेऊ नये याची संयतपणे काळजी घेत मिथकामागील अर्थ आणि अन्वयार्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न, निरंतर प्रयत्न डॉक्टर राणा सर करत असतात. मी यानंतर मावळते संमेलनाध्यक्ष, ग्रामीण साहित्य चळवळीचे आद्य प्रणेते डॉक्टर वासुदेव मुलाटे यांचं स्वागत करण्याची विनंती या संमेलनाचे मुख्य निमंत्रक धनंजय बोर्डे यांना करतो. आपण मुलाटे सरांचं स्वागत करावं. ग्रामीण साहित्य चळवळीतले जे अग्रणी आहेत त्यापैकी वासुदेव मुलाटे सर हे नाव आपल्याला प्राधान्याने घ्यावं लागतं. यानंतर आजच्या या संमेलनाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर माननीय नुरुल हसनैन यांचं स्वागत के.ई. हरिदास यांनी करावं. प्रख्यात उर्दू साहित्यिक, चिकित्सात्मक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न, महत्वपूर्ण कार्य नुरुल हसनैन यांनी केलेलं आहे. संविधान आणि लोकशाही मूल्यांचा आग्रह धरून जागृत समाज निर्माण करण्याचा प्रयत्नही माननीय नुरुल हसनैन हे सातत्याने करत असतात. धन्यवाद सर. मी अधिक वेळ न घेता या महत्वपूर्ण कार्यक्रमाला या संमेलनाचे यापूर्वीचे अध्यक्ष प्रल्हादजी लुलेकर आणि डॉक्टर प्रतिभा हिरे यांचाही सत्कार संयोजकांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रल्हाद लुलेकर सर. त्याचप्रमाणे डॉक्टर प्रतिभा अहिरे यांचाही सत्कार संयोजकांनी करावा. धन्यवाद सर.
या वर या. संत कबीराचं आगमन होतंय. असा हा विश्वाला प्रिय असलेला कबीर मी आपणास विनंती करतो की आपण मंचावर या. कबीर कुठूनही आला तरी प्रियच आहे. या. नरेंद्र जाधव, नरेंद्र राठोड आणि सहकारी आपल्या समोर संत कबीराच्या दोह्यांचं गायन करणार आहेत.